नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी राहुल पाटील आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो। मित्रांनो, आज आलेलो आपण धुळे मार्केटमध्ये। धुळे मार्केट जे ते महाराष्ट्रातील सर्वात मोठं मार्केट आहे मित्रांनो, मशीनचं मार्केट म्हणून ओळखलं जाणार। तर आपण बघू शकता व्हिडिओच्या माध्यमातून भरपूर मशीन आहेत मित्रांनो। असं नाही की बाजाराच्या दिवशी या ठिकाणी तुम्हाला मशीन उपलब्ध राहणार, बाजाराच्या व्यतिरिक्त पण तुम्हाला कुठल्याही पण दिवशी जर तुम्ही आले आडे दिवस तरी तुम्हाला या ठिकाणी मशी उपलब्ध आहेत मित्रांनो। तर बाजारात तर असतो तो मंगळवारचा असतो मित्रांनो। तर बाजारच्या दिवशी जर तुम्ही आले तर सकाळी 9 वाजेपासून तर संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्हाला म्हशी खरेदी करता येऊ शकतात। पण आडे दिवस पण तुम्हाला कुठल्याही दिवशी आले तरी तुम्हाला या ठिकाणी 24 घंटे तुम्हाला म्हशी या ठिकाणी मिळतील मित्रांनो। तर म्हशी जर घ्यायच्या असतील तर आपले व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि दुसरी गोष्ट म्हणजे सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो। तर राहुल दादा, कसं आहे माहिती का, बरेच शेतकरी बांधव आपल्याला कमेंट करता की फक्त हा बाजार मंगळवारी असतो का बरं, असं कमेंट असं नाही। मंगळवारी तर बाजार असतो, बाजारचा एक आठवड्यातून एकच दिवस बाजार असतो। पण इतर जे दिवस आहेत त्या दिवसांना पण इतर जे प्रॉपर दावणे आहेत या ठिकाणी संपूर्ण म्हशी असतात। कुठल्याही वार आला तरी तुम्ही या ठिकाणी तुम्हाला म्हशी उपलब्ध आहेत। आणि आपल्या बाजारामध्ये कोणकोणत्या जातीच्या म्हशी भेटतात इथं? आपल्या बाजारामध्ये तुम्हाला इथं प्युअर गीर मध्ये, गीर जाफर मध्ये आणि बाकीच्या क्रॉस मध्ये किंवा मुर्रा मध्ये तुम्हाला या ठिकाणी म्हशी भेटणार। म्हणजे शेतकरी बांधव कधी पण आला तर या ठिकाणी 24 घंटे आपल्याकडे दावणीमध्ये म्हशी असतात या ठिकाणी। आपल्याकडे जाफराबादी, गिर जाफराबादी, बाकी म्हैसाना गिर मध्ये अशा प्रकारे आणि बाकी म्हैसाना पण भेटतील, गिर जाफर मध्ये पण भेटतील, संपूर्ण जातीच्या म्हशी या ठिकाणी भेटतात। पण विशेष म्हणजे जाफरचं स्पेशल मार्केट जे आहे ते धुळे मार्केट आहे। इथली संपूर्ण जी खरेदी असते ती गुजरातची असते मित्रांनो। गुजरात जंगलची खरेदी असते, गुजरात जंगलची, भावनगरची, इकडची संपूर्ण गुजरातची खरेदी असते। आणि या ज्या म्हशी मित्रांनो या लॉंग टाइम दूध देण्यासाठी ओळखल्या जातात, म्हणून महाराष्ट्रातून कान्याकोपऱ्यातून एवढंच नाही तर दुसऱ्या राज्यातून पण या ठिकाणी हैदराबाद, तेलंगणा या ठिकाणी पण शेतकरी या ठिकाणी येतात आणि म्हशी खरेदी करतात। म्हशींची तुम्हाला संपूर्ण गॅरंटी या ठिकाणी मिळणार आहे मित्रांनो। आणि दुसरी गोष्ट म्हणजे जर तुम्हाला काही अडचण असेल, तुम्हाला काही माहिती लागत असेल तर आमचा नंबर दिलेला असतो व्हिडिओच्या माध्यमातून, तुम्ही आम्हाला पण कॉन्टॅक्ट केला तरी आम्ही तुम्हाला संपूर्ण बाजाराची माहिती किंवा म्हशी खरेदी विक्री करण्यासाठी म्हणजे जे धुळे मार्केटमध्ये धुळे मार्केटमध्ये ज्या दावणी त्या कायमच्या दावणीत असं नाही की बाजार मंगळवारी आपल्याला मध्ये भेटणार आहे। म्हणजे शेतकरी बांधव कधी पण आला तरी 24 घंटे आपल्याकडे कमी एनी टाइम मार्केटमध्ये 1000 म्हशी उभे असतात बरोबर। त्यामध्ये बाकी लागलेले असतात, बाकी 8-9 दिवसाच्या गाभण पण असतात। आणि आपल्या दावणीमध्ये आज कमीत कमी 10 म्हशी आहेत, पूर्ण टॉपला म्हशी, मोठ्या मापाच्या म्हशी। या ठिकाणी तोलाच्या म्हशी पण भेटतील 8-15 दिवसात जन्मणाऱ्या, आणि ज्या जन्मलेल्या म्हशी आहेत त्या पण भेटतील बरोबर। तर इथली जी दुधाची कॅपॅसिटी असेल साधारण 5 लिटर असेल, 6 लिटर, 7 लिटर, 10 लिटर, 12 लिटर, 15 लिटर पर्यंत या ठिकाणी म्हशी भेटतील। एका वेळचं सांगतोय मी तुम्हाला, एका वेळेला 15 लिटर दूध देणारी म्हैस पण या मार्केटमध्ये येते। तिची किंमत फार जास्त असते, 3 लाखापर्यंत किंवा 3 लाखाच्या आत तिची किंमत असते। जशी म्हैस घेणार तशी तिची दुधाची कॅपॅसिटी राहणार। असं नाही की जो तुम्हाला या ठिकाणी भाव कोणी सांगितला तर त्याच भावात तुम्हाला खरेदी करायची असेल तसं काही राहत नाही। तुमच्या पद्धतीने तुम्हाला जी म्हैस आवडेल तिचा तो सौदा होतो, आणि विशेष म्हणजे कमी जास्त करून तुम्हाला या ठिकाणी म्हैस खरेदी करता येऊ शकते मित्रांनो बरोबर। तर तेव्हा पण जर तुम्ही या ठिकाणी येणार असणार तर व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही आमचा नंबर टाकलेला असतो। बाजाराविषयी माहिती असेल, म्हैशींची माहिती असेल तुम्ही बिनधास्त आम्हाला विचारू शकतात, किंवा तुम्हाला आमची हेल्प पाहिजे नसेल तर आम्ही तुम्हाला हेल्प पण करू शकतो मित्रांनो। तरी राहुल दादा, कसं माहिती का, बरेच शेतकरी बांधव आपल्याला फोन करतात बाजारामध्ये आल्यानंतर आपल्याशी कॉन्टॅक्ट न करतात ते, आणि नंतर मग आपल्याला म्हशी घेतल्यानंतर घरी गेल्यानंतर सांगतो की विकी बुवा आम्ही फसलो, विकी बुवा आमची फसवणूक झाली। आणि तर बाजारामध्ये आल्यानंतर आपल्याला फोन बी करत नाही आणि आपल्याकडे बघत पण नाही ते, आणि नंतर फसल्यावर आपल्याला सांगतात की आम्ही फसलो। गंमत अशी आहे की बाजार मोठा आहे, बाजारामध्ये सर्व प्रकारचे लोक असतात, चांगले लोक पण असतात, बाकीचे वाईट लोक पण असतात बरोबर। तर ज्याच्या बुद्धीचा वापर करून आपण सावधतेने संपूर्ण बाजार बघावा, व्यवस्थित म्हशी बघायच्या, त्यानंतर तुम्ही कमी जास्त करून व्यवस्थित खरेदी करून तुम्ही या ठिकाणून घरी घेऊन जाऊ शकतात। मार्केट कमिटी आहे, मार्केट कमिटीची पावती घ्या रीतसर प्रमाणे। पावती घेतल्यानंतर तुम्हाला रस्त्यामध्ये कुठेही प्रकारची अडचण तुम्हाला येणार नाही, त्याच्यामुळे पावती बनवून घ्यायची आणि मार्केट पूर्ण बघून रीतसर व्यवस्थित जे चांगले व्यापारी आहेत, तुम्हाला प्रॉपर जे व्यापारी आहेत त्यांच्याकडे म्हशी बघा, आणि त्यांच्याकडून जी म्हैस तुम्हाला आवडत असेल ती तुम्ही खरेदी करू शकता। इथला व्यवहार चांगला आहे, सर्व लोक चांगले आहेत, फक्त आपण आपल्या जबाबदारीने संपूर्ण माहिती घेऊन या बाजारात तुम्ही येऊन खरेदी करू शकता बरोबर। तुम्हाला कुठली अडचण येत असेल तर आम्हाला संपर्क साधा, आणि ते बरेच लोक येतात परस्पर घेऊन जातात नंतर मग आम्हाला सांगतात। त्याच्यापेक्षा आधीच तुम्ही जर आम्हाला सांगितलं तर आम्ही तुम्हाला गाईड करू शकतो, माहिती देऊ शकतो, कारण की आम्ही आमचं रोजचं आम्ही प्रॉपर इथले असल्यामुळे
आम्हाला बाजाराविषयी संपूर्ण माहिती आणि हाच बाजार नाही तर आम्ही कुठलेही संपूर्ण बाजार दाखवतो, पण प्रत्येक बाजाराची माहिती आमच्याजवळ असते. त्याच्यामुळे तुम्ही आम्हाला संपर्क साधून माहिती विचारू शकता. आता ही म्हैस तुम्ही बघणार, ही म्हैस जे दूध आहे 6 लिटर एका टायमाचे, 12 लिटर दोघा टायमाचे आपण बघू शकता. तिसऱ्या वेळात जनलेली म्हैस आहे बघा. बरोबर, कॅपॅसिटी बघा चांगली म्हैस, मोठ्या मापाची म्हैस आहे. आता तरी आपण अंदाजच सांगतोय आपण, असं नाही की नाही तर काही बाकीचे काय करता 17-18 लिटर दूध सांगतात, तसं नाही. आपण तुम्हाला एक अंदाज सांगतोय, कारण मित्रांनो आपलं युट्यूब चॅनल आहे, आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण अंदाज सांगतोय. तुम्ही इथे आल्यानंतर लाईव्ह मिल्किंग चेक करून घ्या. तुमचं जे आलं 8 लिटर एका टाइमला 7 लिटर आलं तुमचं ते दूध, पण आमचा अंदाज प्रमाणे मी सांगतोय. पण 100% कमीत कमी मित्रांनो 14 ते 15 लिटर दूध देणारी म्हशी, कारण मोठ्या मापाची पगडी पाहू शकता तुम्ही या ठिकाणी. 14-15 लिटर देणारी म्हशी 100% मोठ्या मापाची म्हशी आणि चांगल्या गॅरंटीच्या म्हशी. 14-15 लिटर असते देणारे. गंमत कशी आहे माहिती का, आपण 2-3 लिटर कमी धरून चालू. बरोबर आहे. जर समोर 14 सांगत असेल आपण 12 धरायचं, 12 पकडायचं, कारण की ते तुमच्या हवामानानुसार आता जागा बदल होते, त्याच्यात पण दुधाचं चढ उतर होत असतो. तर त्याला रुटीन मध्ये यायला थोडा वेळ लागतो. म्हणून काय बाकीचे शेतकरी गावून जातात, काय बाबा 14 सांगत होतो घरात देते, तसं काही नसतं. जागा बदलली म्हणजे चालू गाडीचा माल असतो आपल्याला, त्याचे प्रवास लांबून आलेले असतात. त्याच्यामुळे काय होतं, तिचं चढ उतार झाल्यामुळे प्रवास केल्यामुळे तिचं दुधात कमी जास्त प्रमाण घटू शकतं. चारा पाणीचा बदल, हवामानाचा बदल, त्याच्यामुळे घाबरून जायचं नाही. थोड्या दिवस नंतर ती रुटीनवर बरोबर येते. 14 सांगितलं असेल तर 14 पर्यंत 15 पर्यंत ती म्हैस देऊन द्यायला लागते दोघं वेळेस. आता बाजूची पाहू शकता, बाजूची पाहू शकता, चांगल्या मोठ्या मापाची पूर्ण गॅरंटीच्या ज्या म्हशी आहेत, क्वालिटीच्या म्हशी आहेत, त्या या बाजाराला या ठिकाणी पाहायला भेटतील तुम्हाला. हे पहा मित्रांनो, संपूर्ण आता मोठ्या मापाच्या म्हशी आहेत, चांगल्या म्हशी आहेत. कमीत कमी मित्रांनो एका टाइमला 7-8 लिटर दुधाऱ्या म्हशी आहेत. तरी आपण चॅनलच्या माध्यमातून कमी सांगतो, कारण या ठिकाणी समोरचे व्यापारी नाही, तरी आपल्या माध्यमातून आपण ही पूर्ण माहिती तुम्हाला, कारण आपलं रोजचं या ठिकाणी मार्केटला येणं जाणं आपल्याला पूर्ण अभ्यास झालेला. आपण 7 वर्षापासून आपलं चॅनल मित्रांनो आपण पाहून घेतो की म्हैस समोरची किती वेळ त्याला काय आहे. पण शेतकरी बांधवांनी आम्हालाही फोन करायला पाहिजे, कारण आपलं चॅनल मित्रांनो, आपल्या चॅनलला पण तुम्ही व्हिडिओ पाहून येताना मग आम्हालाही फोन करायचा आहे, कारण आम्ही मार्केटमध्ये असतो. आणि ठीक आहे, आम्ही मार्केटमध्ये नसलो तर काही प्रॉब्लेम नाही, आम्ही बाहेर गावी असलो तर आम्ही काही मदत करू शकणार नाही. पण मार्केटला असलो तर तुम्हाला एक गाईडलाईन तरी देऊ की कशी म्हैस खरेदी करायची, काय करायची, स्थानामध्ये किती गॅप पाहिजे, काय पाहिजे. आणि काही कसं राहतं मित्रांनो, बाकीचे कसे असतात म्हणजे का, आता दुसऱ्या तिसऱ्या जापेला असतात तर दुसऱ्या जापेला सांगतात, चौथ्या जापेला असतात तर दुसऱ्या जापेला सांगतात. म्हणून खरेदी करताना चांगल्या एका पारखी लोकांनाच घेऊन यायचं. विशेष माहिती म्हणजे या ठिकाणी ऑनलाईन पेमेंटची पण सुविधा असते. बरोबर, त्याच्यामुळे कसं आहे, कॅश थोडीशी रिस्क असते. हो, कॅश घेऊन फिरणं बाजारात रिस्क असते. ऑनलाईनच करायचं. ऑनलाईनचा जास्त उपयोग करा. आधीच घरी पैशांची सेटलमेंट करून ठेवायची आणि ऑनलाईन पैशाची पेमेंट झाल्यानंतर तुम्हाला काही अडचण येणार नाही. बरोबर, त्याच्यामुळे कुठलीही गोष्ट तुम्ही सावधरित्याने बाळगली आणि सावधरित्याने जर तुम्ही मार्केट फिरले तर कुठल्याही गोष्टीची कुठंच अडचण येणार नाही. बरोबर, कारण की आता सर्व ठिकाणी हेच मार्केटनी सर्व ठिकाणी मार्केटमध्ये काही विचित्र लोक पण असतात, चांगले लोक पण असतात. त्याच्यामुळे आपण आपल्या जबाबदारीने मार्केट फिरावं, मार्केटमध्ये यावं. आणि जर काही माहिती लागत असेल तर आम्हाला संपर्क करून माहिती विचारू शकतात. आम्ही माहिती तुम्हाला देऊ शकतो. किंवा बाजारामध्ये जर तुम्हाला वाटलं की आम्हाला जास्त माहिती नाही, तुम्ही आमच्या सोबत या, मदत करा, तर आम्ही तुम्हाला मदत पण करू शकतो. आणि आपलं काम कसं असतं, आपण जर म्हैस खरेदी केली ना, शेतकरीला जी आवडली ती म्हैस आपण खरेदी करतो. बरोबर, आणि त्यानंतर आपण त्यांचा लाईव्ह व्हिडिओ बनवतो की व्यापारीला आपण विचारतो तुम्ही यांना गॅरंटी काय देताय, आपण त्यांचा लाईव्ह व्हिडिओ टाकतो, चॅनलला टाकतो. म्हणजे आपल्याकडे एक सोबत असतो. म्हणून तुम्ही आम्हाला फोन करा शेतकरी बांधवांना, मग तुमचा एक व्हिडिओ पण बनेल, आमचा एक कंटेंट बनेल. म्हणजे आमचे व्हिडिओ पाहून शेतकरी बांधवांना एक तरी वाटेल की कोणतरी शेतकरी बांधव गेलेले त्यांना चांगल्या म्हशी खरेदी करून दिलेले असं म्हणून. आता पहा इकडे पण आहेत भरपूर म्हशी आले आहेत मोठ्या मापाच्या. हे पहा, विचारा थोडी येंगी थोडी. हे पहा मित्रांनो, जे ते आपण सांगतोय समोर, आणि समोरच्या शेतकरी बांधवांना पण माहिती की किती वेळ आला असेल. आता ही चांगली जरा ही पाहू शकता आपण या ठिकाणी. आता कमीत कमी मित्रांनो दोघा टाइमला मी सांगतो तुम्हाला, मोठ्या मापाची म्हैस असल्यामुळे कमीत कमी एका टाइमला 7, दोघा टाइमला 14-15 लिटर 100% देणार आहे. आता ही तेवढीच देणार आहे आपल्याला, पाहू शकता आपण. आणि प्रॉपर जाऊन या, असं नाही की तुम्ही मध्ये पण आले, कधी पण या मित्रांनो. मी प्रॉपर धुळ्यामध्ये राहतो, मला तुम्ही फोन करा. जर मी धुळ्यामध्ये राहिलो तर नक्की मदत करेल. तुमचा एक लाईव्ह व्हिडिओ पण बनवून घेईल आणि तुमचा व्हिडिओ पाहून दुसरे शेतकरी पण व्हिडिओ पाहतील की व्यवहार कसा झालेला आहे असं. म्हणून आपल्या चॅनलच्या माध्यमातून शेतकरी बांधवांची नक्की मदत करणार आहे. आमचं व्यवहार दाखवण्याचं एकच उद्दिष्ट असतं, कारण की आता समजून घ्या म्हशीचा व्यवहार झाला म्हणजे इतर जे म्हशी घेणारे जे शेतकरी असतात प्रोत्साहन भेटतं त्यांना. नेमकं ही म्हैस किती मध्ये गेली तिची दुधाची कॅपॅसिटी किती होती, म्हणजे त्यांना एक अंदाज येऊन जातो. त्याच्यामुळे एक व्यवहार दाखवण्याचं महत्व तेच असतं की कशा पद्धतीचा व्यवहार होतो किती किंमत सांगितली आणि किती मध्ये खरेदी झाली, तिची दुधाची कॅपॅसिटी काय आहे, तिची जात कोणती आहे, तिचं वेत कोणतं होतं. म्हणजे या सर्व गोष्टी माहिती झाल्यानंतर जो येणारा शेतकरी
तो म्हणजे सर्व माहिती त्याच्याजवळ ऑलरेडी माध्यमातून येऊन जाते. मग त्यानंतर त्याला खरेदी विक्री करण्यासाठी ना एकदम सोपं जातं. बरोबर आहे, खरी बात आहे. आणि जर लागण म्हशी घ्यायची असतील मित्रांनो तुम्हाला तर त्या बाजाराच्या दिवशी मंगळवारी भेटतात. 8 दिवस काही इथं लागण म्हशी राहत नाही. 8 दिवस जर तुम्हाला घ्यायचे असतील तर इथं तोलावरच्या म्हशी, एक लागण म्हशी आणि एक लहान पारड्या, तो तुम्हाला बाजाराच्या दिवशी भेटतील. ते तुम्हाला लहान ज्या पारड्या आहेत वगारी त्या बाजाराच्या दिवशी तुम्हाला भेटतील. आणि लागण म्हशी 3 महिन्याच्या, 3.5, 4 महिन्याच्या, 5 महिन्याच्या अशा लागण म्हशी ज्या आहेत त्या बाजाराच्या दिवशी तुम्हाला या ठिकाणी शेतकरी बाजारमध्ये उपलब्ध आहेत मित्रांनो. आणि 8 दिवस जर तुम्हाला यायचे असेल तर तुम्हाला जनलेल्या आणि ताज्या म्हशी तुम्हाला या ठिकाणी मिळतील मित्रांनो. म्हणजे तोलावरच्या 8-10 दिवसात जनणाऱ्या किंवा जनलेल्या म्हशी. तर राहुल दादा तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा बरं शेतकरी बांधवांना. माझं नाव आहे राहुल तुकाराम पाटील. माझा मोबाईल नंबर आहे 9209227409. तर शेतकरी बांधवांनो असं आहे की 8 दिवस एक फायदा शेतकऱ्यांचा असा असतो की 8 दिवस तुम्हाला दूध चेकिंग करून घेऊन जाता येईल दोघा टाइमला. म्हणजे बाजाराच्या दिवशी पण घेऊन जातात तुम्ही चेकिंग करून, त्याबद्दल विध नाही. पण बाजाराच्या दिवशी थोडा आरा लावलेल्या म्हशी असतात त्याच्यामुळे तुम्हाला कळणार नाही की म्हैस प्रॉपर किती. त्याच्यामुळे 8 दिवस खरेदी करण्याचा हा एक मोठा फायदा आहे की 8 दिवस जेवढं म्हैस दूध देणार तेवढाच ती काढेल आणि ते तुमच्या हाताने तुम्ही धुवून बघू शकतात आणि तुम्हाला त्या पूर्ण अंदाज तुम्हाला समजणार आहे. आणि त्यानंतर तुम्ही तिचा व्यवहार करून तुम्ही घेऊन जाऊ शकतात. कुठलीही माहिती लागत असणार तर नक्की संपर्क साधा. जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद. बरोबर. तर शेतकरी बांधवांनो आमचं असं एकमेव चॅनल आहे कृषी भारत राहुल पाटील म्हणून आणि खानदेश वेळ बाजार आमचं असं एकमेव चॅनल मित्रांनो. आम्ही शेतकरी बांधवांना 100% चांगलं सांगण्याचा प्रयत्न करतो. शेतकरी बांधवांना आम्ही फोनच्या माध्यमातून सांगतो तुम्ही आम्हाला फोन करत जा. तुमच्यापासून आम्हाला 1 रुपया नको, कारण तुम्ही जर आले तर आम्ही व्हिडिओ बनवतो. आमचे व्हिडिओचे आम्हाला युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आम्हाला पैसे भेटतात. तुमच्याकडून आम्हाला 1 रुपया नको, पण तुम्ही जर आले तर आमचा व्हिडिओ बनणार आहे. आमची व्हिडिओ चालतील, लोकांना माहिती पडेल की व्यवहार कसा झालेला आहे म्हणून तुम्ही आम्हाला एकदा तरी फोन करत जा. जर आम्ही बाजारात राहिलो तर तुम्हाला मदत करू, बाहेर गावी असलो तर तुम्हाला आम्ही कॉन्टॅक्टमध्ये सांगून देऊ की कुठे जायचं, काय जायचं तुम्हाला माहिती जर देऊ आम्ही. म्हणून आमचं असं एकमेव चॅनल एक शेतकऱ्यांचं बांधवांचं चॅनल मित्रांनो. तर आपण प्रत्येक शेतकरी बांधवांना चांगली माहिती देण्याचाच प्रयत्न करतो. म्हणून तुम्ही नक्की जर तुम्हाला यायचं असेल तर आमच्याशी नक्की कॉन्टॅक्ट करा. आम्ही म्हणजे प्रॉपर धुळ्यामध्ये राहतो. आमचं आणि मार्केट एवढं लांब घर आणि मार्केट तुमच्यासाठी आम्ही 100% मार्केटमध्ये येऊ, तुम्हाला व्यवस्थित दाखवा आणि तुमच्या माध्यमातून आमची व्हिडिओ तरी बनतील. म्हणजे आमचं चॅनल तेव्हा चालणार आहे. आमच्याकडे जर कंटेंट राहिले व्हिडिओ राहतील तेव्हा आमचं चॅनल चालणार आहे आणि आमचे जर व्हिडिओच्या माध्यमातून आमची पगार होते. म्हणून तुम्ही आम्हाला नक्की कॉन्टॅक्ट करा आणि हा व्हिडिओ कसा वाटला तोही कमेंट करा आणि जास्तीत जास्त शेअर करा मित्रांनो. चला, जय जवान जय किसान.